पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केंजळ गावातील पुणे जिल्हा परिषदेची एक आगळी वेगळी शाळा. काय वेगळेपण आहे या शाळेचं? अरे मुलांनो, शाळा सुटली आहे, घरी जायचं नाही का? या शाळेचं खास वैशिष्ट्य म्हणजे शाळा सुटली तरी हे विद्यार्थी मात्र शाळेतच रममाण झालेले असतात. काही विद्यार्थी गणितातील क्लिष्ट संकल्पना कृतीतून समजावून घेत असतात, तर कोणी विद्यार्थी अध्ययन कार्डवरील स्वाध्याय करत मराठीचा पाठ समजून घेत असतात. काही विद्यार्थी कृती करून इंग्रजी संभाषणाचा सराव करतात. Please tell me your name and address. My name is Ankita. I live in Kenjal at Post Kenjal, Taluka Bhuj. काही प्रत्यक्ष अनुभवातून परिसर अभ्यास करतात, तर काही विद्यार्थी संगीतात रमलेले दिसतात. अशा प्रकारे गटागटात बसून वेगवेगळ्या कृती करण्यात रममाण झालेले विद्यार्थी स्वतःच्याही नकळत विविध विषयांमधील अमूर्त संकल्पना प्रत्यक्ष कृती करून शिकत असतात. त्या त्या विषयातील कौशल्य आत्मसात करत असतात. अध्ययन अध्यापनाची अशी कोणती पद्धत या शाळेनं स्वीकारली आहे की शाळेचं हे आगळं वेगळं रूप आपल्याला दिसत आहे? पुणे जिल्हा परिषदला मी शिक्षणाधिकारी म्हणून होतो. मुख्य कार्यकारी अधिकारी त्यावेळचे डॉक्टर संजीव कुमार यांच्याबरोबर बऱ्याचदा दौऱ्यावर जायचा योग यायचा. एका शाळेसमोरून जाताना शाळा सुटली, शाळेतून मुलं अगदी उड्या मारत आनंदाने बाहेर पडली. मुलांना शाळा सुटताना आनंद होतो याचा अर्थ त्यांना शाळेत राहायला आवडत नाही आहे. काय कारणं असावीत याचा मी विचार करत गेलो आणि अचानक तामिळनाडूमध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा एक प्रकल्प चालू असल्याचं समजलं आणि एक कळलं की निश्चितपणे कृतीयुक्त अध्ययन याचा जर आपण वापर केला तर मुलं निश्चितपणे शाळेमध्ये अधिक प्रमाणामध्ये टिकू शकतील आणि खऱ्या अर्थाने शिकू शकतील. प्रचलित अध्ययन अध्यापनातील त्रुटी दूर करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाअंतर्गत एका अभिनव अध्ययन अध्यापन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धत म्हणजे कृती आधारित अध्ययन, म्हणजेच ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, ABL. डेव्हिड हॉसबर्ग या शिक्षण तज्ज्ञानं 1944 मध्ये प्रथम ABLची सुरुवात केली. पुढे याचा वापर कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये केला गेला. महाराष्ट्रामध्ये विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं ABLचा स्वीकार करून एका नवीन शैक्षणिक पर्वाचा आरंभ केला आहे. शिक्षण क्षेत्रातील एका नव्या क्रांतीची ही मुहूर्तमेढच होय. शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावर सर्वच घटक अमूर्त असतात. त्याचवेळी विद्यार्थ्यांना अनुभव देण्यासाठी वेगवेगळ्या कृतींची आवश्यकता असते. ऐकलेलं एक वेळ विसरलं जाईल, पाहिलेलं कदाचित लक्षात राहील, पण जर स्वतः कृती केली असेल तर ते कायम लक्षात राहील आणि ते ज्ञान वापरता येईल. या तत्वावर आधारित ABLची रचना आहे. ABLमध्ये इयत्तांनुसार वर्गरचना नसून प्रत्येक विषयानुसार वर्गरचना असते. म्हणजेच प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र वर्गखोली. या प्रत्येक वर्गात इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी
गटागटानं परंतु एकाच विषयाचं एकत्रित अध्ययन करतात. प्रत्येक वर्गात ABL साठी लागणारं साहित्य विद्यार्थ्यांना स्वतः सहज घेता येईल अशा तऱ्हेनं रॅक आणि ट्रेमध्ये ठेवलेलं असतं. या साहित्यामध्ये प्रत्येक विषय घटकासाठी अध्ययन कार्ड्स, प्रतिकृती, कोडी, कृतीपत्रिका, गणित आणि विज्ञान पेटी असे घटक आहेत. ABLच्या कार्यप्रणालीमध्ये प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक विषयासाठी कृती दर्शवणारी कार्ड्स आहेत. या कार्डवर लिहिलेली कृती विद्यार्थ्यानं करायची असते. विद्यार्थ्यांना कार्ड ओळखता यावीत यासाठी चित्र म्हणजेच लोगो आहेत. प्रत्येक घटकाच्या अध्ययनासाठी कार्डांची क्रमबद्ध मांडणी म्हणजे माइलस्टोन. विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी डेव्हलप केलेलं वर्क डन रजिस्टर. पारंपरिक अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये होतं काय की टाचण वही वेगळी असायची, मूल्यमापन वही वेगळी असायची, त्याच्यावर आधारित एकूणात नोंदी करण्याचं वही वेगळी असायची, अनेक वह्यांमध्ये रेकॉर्ड ठेवावं लागत असे. परंतु याच्यामध्ये संपूर्ण सिनॅरिओ वर्षभराचा विद्यार्थ्याचा या 2 पानामध्ये एका विषयाकरता ठेवला जातो. एका दृष्टिपथामध्ये माझं मूल कुठं आहे हे पालकांना समजण्यासाठी किंवा शिक्षकांना समजण्यासाठी एक अचिव्हमेंट चार्ट आहे. तो अचिव्हमेंट चार्ट सुद्धा शिक्षकांना मेंटेन करावा लागतो. ते हे अचिव्हमेंट चार्ट आहे. प्रत्येक विषयासाठी 10 ते 15 माइलस्टोनची क्रमबद्ध मांडणी म्हणजेच लॅडर. लॅडर किंवा अध्ययन शिडी म्हणजे त्या इयत्तेचं, त्या विषयाचं वार्षिक नियोजन. मेन लॅडरच्या दोन्ही बाजूला साईड लॅडर आहेत. साईड लॅडर किंवा पूरक अध्ययन शिडीमध्ये कविता, गायन, संभाषण, खेळ अशा प्रकारच्या सामूहिक कृतींचा समावेश असतो. लोगो, माइलस्टोन, लॅडर या टप्प्यांमधून प्रवास करत विद्यार्थी त्या विषयाचा वार्षिक अभ्यासक्रम पूर्ण करतो. कार्ड पाहून कृती करण्यासाठी विद्यार्थ्यांचे 6 गट केलेले असतात. कृतीयुक्त अध्ययन अध्यापन पद्धतीमध्ये एका वर्गामध्ये एकूण 6 गट पाडले जातात. त्यातील पहिला जो गट आहे तो शिक्षकांच्या मदतीचा गट असून त्यामध्ये शिक्षक मुलांना पाठ्यक्रमातील विविध घटकांविषयी सारांश रूपाने मार्गदर्शन करतात. दुसऱ्या गटामध्ये दुसरा गट हा पार्शियली टीचर सपोर्टेड म्हणजे अंशतः शिक्षकांच्या मदतीचा गट असून त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला जर गरज भासली तर शिक्षक त्यांना तिथं मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे तिसरा गट हा पियर लर्निंग म्हणजे 6 अध्यायासह अध्ययन हा गट आहे. त्याच्यामध्ये एकमेकांना विचाराने विद्यार्थी अध्ययन करतात. चौथा आणि 5वा गट आहे तो सेल्फ लर्निंगचा म्हणजे स्वयं अध्ययनाचा गट आहे. त्यामध्ये विद्यार्थी कार्डवरील सूचना वाचून त्याप्रमाणे स्वतः कृती करतात आणि त्या झालेल्या कृती बरोबर आहेत की नाही ते चेक करण्यासाठी शिक्षकांपर्यंत येतात. आणि 6वा जो गट आहे तो मूल्यमापनाचा गट असून संपूर्ण या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांनी शिकलेली कार्ड आणि केलेल्या ॲक्टिव्हिटीज त्याचं मूल्यमापन या 6व्या गटामध्ये होतं. ABL मधील आणखी एक संकल्पना म्हणजे समूह थाळी. विद्यार्थ्यांच्या 6 गटांसाठी 6 समूह थाळ्या असतात. थाळीच्या परिघावरचे रंग हे इयत्तांचे रंग दर्शवतात, तर मध्यभागी असलेला अंक गटाचा क्रमांक दाखवतो. याचा उपयोग विद्यार्थ्यानं गटात बसून कोणती कृती करायची आहे यासाठी होतो. ABL मध्ये वर्गाची सुरुवात सामूहिक कृतीनं होते. सामूहिक कृतीनंतर विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनेनुसार लॅडरवर पाहून अध्ययन कार्ड घेतात आणि आपापल्या गटात बसून ती सोडवतात. विद्यार्थी पूर्णतः शिक्षक मदतीच्या गटापासून म्हणजेच 1 नंबरच्या गटापासून ते मूल्यमापनाच्या म्हणजे 6 नंबरच्या गटापर्यंत प्रवास करत शिकतो. दीक्षा आणि हर्षद शिक्षकांच्या मदतीच्या गटात असून त्यांना केळ्यांचा भाव हा पाठ सारांश रूपाने समजावून सांगितलेला आहे. या पाठाचा अधिक अभ्यास करण्यासाठी ते आता दुसऱ्या गटामध्ये जातील. हर्षद बाजगर आता काय लिहिलंय? पाठातील कठीण शब्द व त्याचे अर्थ लिहा. जगाला असा प्रेमाचा संदेश देणारे साने
माझं नाव पांडुरंग सदाशिव साने गुरुजी होईल. भोर तालुक्यातील 30 शाळांमध्ये सुरू झालेल्या ABL उपक्रमाची व्याप्ती आता पुणे जिल्ह्यातील 700 शाळांपर्यंत पोहोचली आहे. ABL पद्धतीचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला आहे. शाळेत उशिरापर्यंत रमणारे विद्यार्थी हे चित्र आता ABLच्या सर्वच शाळांमधून दिसू लागलं आहे. अनेक कृती करण्याची संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा आता कंटाळवाणी वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. तर आजच्या उपस्थितीत होण्याचे मानकरी आहेत इयत्ता 2री, 3री आणि 7वी. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा किती विकास झाला याचं मूल्यमापन करण्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे. ABL पद्धतीमुळे माझी दोन्ही मुले धाडसाने बोलू शकत आहेत. माझी मुलं ABL मध्ये शिकत आहेत, याचा मला फार अभिमान वाटतो. ABL पद्धतीमुळं सर्वसामान्य कुटुंबातील मुलं एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत आहेत. मी सर्व शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना, नेत्यांना एक विनंती करेल की ABL पद्धती आपण आपल्या शाळेमध्ये, आपल्या गावामध्ये ॲक्सेप्ट करून घेऊन एक चांगला आदर्श घडवण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती करेल. आपण प्रचलित अभ्यास पद्धतीच्या पेक्षा वेगळा असा उपक्रम कृतीयुक्त अध्ययन पद्धतीद्वारे आपण अवलंबण्याचं ठरवलेलं आहे. ह्या पद्धतीचं मुख्य उद्दिष्ट शिक्षण हक्क अधिनियमामधल्या सगळी जी काही उद्दिष्टं आहेत, ज्यामध्ये शिक्षण बालकेंद्रित बनवणं, बालस्नेही बनवणं आणि अधिकाधिक गुणात्मक बनवणं, हा जो उद्देश आहे तो प्रथमतः आपण पूर्ण करत आहोत. जिल्ह्याच्या प्रथमतः 30 शाळांमध्ये हा उपक्रम सुरू केला आणि नंतर तो 400 आणि आता 700 शाळांमध्ये हा उपक्रम जिल्ह्यामध्ये आपण राबवतोय. शिक्षकांनी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी असा उद्देश आपण गृहीत धरून याच्यामध्ये पुढे जात आहोत आणि उत्तम प्रकारचे परिणाम आपल्याला दिसतात. काही तालुक्यांमध्ये गावांनी हा उपक्रम मोठ्या प्रमाणात स्वीकारला, पालकांनी हा उपक्रम मोठ्या प्रमाणात स्वीकारला आणि त्याचं यश चांगल्या पद्धतीने दिसतंय. आणि तशा पद्धतीचं वातावरण निश्चितपणे तयार व्हावं, त्यामध्ये सगळ्याच घटकांनी त्यामध्ये मदत करावी असं मला मनापासून वाटतं. शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं सुरू केलेला ABLचा उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही.